खासदार सुप्रिया सुळेंकडून संतोष देशमुखांच्या कुटुंबियांचं सांत्वन, अन्नत्याग करू नका, तुमच्यासाठी आम्ही ताकदीने लढू आणि न्याय मिळवून देऊ, सुळेंची देशमुख कुटुंबियांना विनंती. बीड प्रकरणावरून मी 8 दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. प्रकरणात लक्ष घालणार असल्याचा शहांचा शब्द. सुप्रिया सुळेंची देशमुख कुटुंबियांसमोर माहिती. संतोष देशमुखांचे मारेकरी जामिनावर सुटल्यास मस्साजोगमधला एकही ग्रामस्थ दिसणार नाही. ग्रामस्थांकडून सुळेंसमोर भीती व्यक्त. प्रकरण फास्ट ट्रॅक अंतर्गत चालवून आरोपींना फाशी देण्याची मागणी. सरकार मूकबधीर झालंय, मस्साजोगकरांचा आवाज कुणीही ऐकणार नाही. बीड हत्या प्रकरणात संजय राऊतांचा निशाणा. खासदार सुप्रिया सुळे परळीत घेतली महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची भेट. महादेव मुंडेंच्या पत्नींना अश्रू अनावर. सुप्रिया सुळे भाऊ कुटुंबियांना उपोषण न करण्याचं आवाहन. रत्नागिरी आणि दापोली नगरपंचायतीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार. 5 माजी नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत आज पक्षप्रवेश. विलेपार्ले उपविभाग प्रमुख जितेंद्र जनावळेंच्या राजीनाम्यानंतर ठाकरेंची शिवसेना दक्ष. जनावळेंची समजूत काढण्यासाठी मातोश्रीवरून बोलावणं. 20 तारखेला जनावळे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी शिवसेना भवनाबाहेर बॅनरबाजी. मराठी माणसांच्या हितासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र येण्याचं आवाहन. थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक. 6वा वित्त आयोग स्थापनेवर चर्चा होणार. डान्स बारमधल्या अश्लील नृत्यावर प्रतिबंध घालण्याबाबत चर्चा होणार. राष्ट्रवादीच्या प्री कॅबिनेट बैठकीला धनंजय मुंडे अनुपस्थित. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही मुंडेंची अद्याप उपस्थिती नाही. भाजपचे मंत्री गणेश नाईकांच्या आमदारकीला आव्हान. मतदार यादीत घोळ केल्याचा आरोप. ठाकरेंच्या शिवसेनेतले विरोधी उमेदवार मनोहर मढवींची हायकोर्टात याचिका. नाईकांना हायकोर्टाकडून आरोपांना उत्तर दाखल करण्याचे निर्देश. उद्या शिवजयंती दिनी राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा उभारणीची पायाभरणी. प्रस्तावित शिवपुतळ्याची उंची 83 फूट असणार. पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते पायाभरणी होणार. तुम्ही लोकप्रिय आहात म्हणून काहीही वक्तव्य करणार का? सुप्रीम कोर्टानं रणवीर अलाहाबादियाला झापलं. यापुढे रणवीरला कोणताही शो करता येणार नाही. जीवाला धोका असल्यास सरकारकडे सुरक्षेची मागणी करण्याचे निर्देश. इंडियाज गॉट लेटंटमधील वादग्रस्त विधान प्रकरण. समय रैनाला चौकशीसाठी हजर राहण्याचे सायबर सेलचे आदेश. समय सध्या भारताबाहेर असल्यानं चौकशीसाठी उपस्थित राहणार का याकडे लक्ष. 2 महिन्यात तूर डाळीच्या दरात 4,000 रुपयांची घसरण. शेतकरी संकटात. तुरीचा दर प्रति क्विंटल 6,500 ते 7,300 रुपयांवर. विदेशातून तूर आयात केल्यामुळे देशांतर्गत बाजारात दर पडले. कर्नाटकातील यात्रेहून परतताना हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना सांगली पोलिसांचा चोप. 35 जण किरकोळ जखमी. काही तरुणांनी वाहन रस्त्यावर सोडून पळ काढला. संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नवे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नियुक्तीला काँग्रेसचा विरोध. कोर्टात आव्हान देणार. विरोधी पक्षासोबत एकमत नसताना नियुक्ती केल्याचा आरोप.